जळगाव रेल्वे दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढला। रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, 10 जखमी प्रवाशांवर पाचोरामधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भात पाचोरा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलीस उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद। रेल्वे पोलिसांसह महाराष्ट्र पोलीस दुर्घटनेचा तपास करणार। जळगाव रेल्वे दुर्घटनेमध्ये मृतांमध्ये 10 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश। खासगी रुग्णालयामधील जखमी प्रवाशांचा जबाब नोंदवला। आग लागल्याच्या अफवेनं पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांच्या उड्या। त्याच वेळेला समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं। जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ मोठी दुर्घटना, अपघातामध्ये अनेक जण जखमी। पुष्पक एक्सप्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्यानंतर रेल्वेचे इमर्जन्सी ब्रेक लावले। दरम्यान आगीची अफवा पसरल्यानं एका डब्यातील 35 ते 40 प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। रेल्वे पीआरओ स्वप्नील लीला यांची माहिती। चहावाल्यांनी सांगितलं, रेल्वेमध्ये आग लागलेली आहे। यानंतर घाबरून प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। पुष्पकमधील रेल्वे प्रवाशाची माहिती। बंगळुरू एक्सप्रेस वेळेवर थांबली नसती तर सर्वांनाच जीव गमवावा लागला असता। बंगळुरू एक्सप्रेसनं पुष्पकच्या 3 डब्यांनाच क्रॉस केलं होतं। जखमी प्रवाशांची माहिती। जळगाव रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडवर। पुष्पक एक्सप्रेसची चेन पुलिंग करणाऱ्यांचा शोध सुरू। अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचाही पोलिसांकडून शोध सुरू। जळगावच्या परधाडेमध्ये रेल्वे दुर्घटनेमध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू, जखमींवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार। जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णालयामध्ये भेट देत जखमींची विचारपूस। मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळाची पाहणी। बचाव कार्याचा महाजनांकडून आढावा। प्रशासनाला सर्वतोपरी प्रवाशांना मदत करण्याचे आदेश। जळगाव रेल्वे दुर्घटनेमध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू। प्रवाशांनी उड्या मारल्या, पण टर्निंग पॉइंट असल्यानं त्यांना समोरून येणारी गाडी दिसली नाही। स्मिता वाघ यांची माहिती। मृतदेह जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवले। मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू। पाचोऱ्याचे नायब तहसीलदार विनोद कुमावत यांची माहिती। जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी। आवश्यक ती सर्व मदत तातडीनं पुरवली जाईल। देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। महाराष्ट्रामधील जळगावमधील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद। स्थानिक प्रशासन जखमींना सर्व मदत पोहोचवत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं जळगावच्या रेल्वे अपघातावर ट्विट। पुष्पक ट्रेन दुर्घटना अत्यंत दुःखद। जखमींवर योग्य उपचार केले जावेत अशी अपेक्षा। योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुष्पक ट्रेन दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त। मृतांच्या नातेवाईकांप्रती माझ्या सहवेदना। जखमींवर योग्य उपचाराच्या सूचना प्रशासनाला दिल्या। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जळगाव रेल्वे अपघातावर ट्विट। अपघातामधील जखमींच्या बचाव आणि मदत कार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न। मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी। प्रशासनाकडून वेगानं मदत कार्य। ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ घडलेली घटना अत्यंत दुःखद। अपघातामध्ये प्राण गमावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली। जळगाव अपघातावर आदित्य ठाकरेंचं ट्विट। पुष्पक एक्सप्रेसची घटना मन हिलावून टाकणारी। कुणी अफवा पसरवली असेल त्यांची चौकशी होईल। जळगाव रेल्वे दुर्घटनेवर चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट। जळगाव रेल्वे दुर्घटनेमध्ये लखनौमधील मोहरम अलीसह 4 जण गंभीर जखमी। मोहरम अली चौघांसह गोरेगावमध्ये कामासाठी निघाला होता। जखमींवर पाचोऱ्यामधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रेल्वे दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू। भुसावळ, मनमाड, दादर, कल्याण, सीएसएमटी हेल्पलाईन सुरू। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। कुलाबा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील राऊतांचीही हजेरी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी। बाळासाहेबांच्या विचारातून शिवसेनेनं देशाला हिंदुत्ववादी विचार दिले। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावं। ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांची मागणी। दाओसमध्ये महाराष्ट्रासाठी 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार। 2 दिवसांमध्ये एकूण 54 सामंजस्य करारांवर सही। रिलायन्स, अमेझॉन, JSW सोबत मोठे करार। उद्योगमंत्र्यांचा नवा उद्योग सुरू असावा। उदय सामंतांच्या ठाकरे गटातून अनेकांचा पक्षप्रवेश होणार असल्याच्या दाव्यावर अरविंद सावंतांची टीका। तर मागचे करार 50 कोटींचे होते, आताचे किती आहेत ते पण लोकांना कळू द्या, सावंतांचा निशाणा। 10 लाख कोटींची गुंतवणूक, मात्र किती कंपन्या भारतीय? देवेंद्र फडणवीसांच्या दाओस दौऱ्यावरून अमोल कोल्हेंचा सवाल। पुण्यामध्ये नाना पटोलेंनी शरद पवारांची भेट घेतली। आगामी निवडणुकीमध्ये एकजुटीनं परिस्थितीचा सामना करण्याबाबत पवार पटोलेंमध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। आगामी निवडणुका मविया एकत्र लढणार की नाही याबाबत दिल्लीमध्ये बैठक होणार। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार आणि काँग्रेस हायकमांडच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। सूत्रांची माहिती। आम्ही पहिल्या दिवसापासून निवडणुकीच्या तयारीला, पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करणार। आगामी निवडणुकांवरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच नाशिक दौरा। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व।
एकनाथ शिंदे उद्यापासून राज्यभरात आभार यात्रा काढणार. विधानसभेला मिळालेल्या यशानंतर जनतेचे आभार मानणार. शिवसेना नेत्या शायना एनसी यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही दिवस कायम राहण्याची चिन्ह. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू. पालकमंत्रीपदाला ब्रेक लागल्यामुळे आदिती तटकरेंना दुःख. मंत्री भरत गोगावलेंची आदिती तटकरेंवर टीका. आमचा शिंदे साहेबांवर भरोसा आहे, ते योग्य तो निर्णय घेतील असंही वक्तव्य. मुख्यमंत्री दावसला असताना कुरघोड्या योग्य नाहीत. पालकमंत्रीपदावरील वादावरून आदिती तटकरेंचा भरत गोगावलेंवर पलटवार. अपात्र महिलांचे पैसे परत घेणार नाही. आदिती तटकरेंनी भूमिका बदलली. आधी पैसे परत घेण्याच्या वक्तव्यानंतर आदिती तटकरेंची माघार. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड एसआयटीच्या ताब्यात. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतली श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन. सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, धनंजय देशमुख यांची विठ्ठलाकडे प्रार्थना. पत्रकार कराडचा सीसीटीव्ही शोधू शकतात, पण पोलीस नाही, हे पटतंय का? वाल्मिक कराडच्या सीसीटीव्हीवरून दमानियांचा पोलिसांना सवाल. कराडसह सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये पाठवत ठेवा. दमानियांकडून ट्विट करत मागणी. बीड प्रकरणावरून एसपी नवनीत कौवत ऍक्शन मोडवर. छोट्या मोठ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना एमपीडीए मकोका लावणार. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या फिर्यादीलाच आरोपी केलं जाणार. गुन्हेगारी कमी करण्यासाठी एसीपी यांचा मेगा प्लॅन. बीड हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू जाटेवर आणखीन एक गुन्हा दाखल. आरोपी विष्णू जाटेचा मोबाईल अद्याप सापडला नसल्यानं सीआयडीचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन. सुरेश धस यांचा दावा. तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्याचा आरोप. ज्योती जाधवच्या नावानं लातूरमध्ये शेतजमीन असल्याची माहिती समोर. बोरगाव काळे इथे लातूर टेंभुर्णी रस्त्यालगत 4 ते 5 एकर जमीन ज्योती जाधवच्या नावानं 7/12 उतारा सापडल्याची माहिती. सैफ हल्ल्यामधील आरोपीचे मदतनीस पोलिसांच्या रडारवर. ज्यांनी आरोपींना मदत केली त्याची चौकशी होणार. आरोपीचं भारतामध्ये आधार कार्ड बनवून देणाऱ्याचीही चौकशी होणार. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी रिक्षा चालकाची चौकशी. आरोपीला बांद्रा तलाव परिसरामध्ये पहिल्यांदाच तपासामध्ये उघड. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण. आरोपीनं वांद्रे तलावामध्ये फेकलेला चाकूचा तुकडा पोलिसांना सापडला. आरोपीला तलावाच्या परिसरात नेत पोलिसांकडून तपास. सैफला बघितल्यावर मला संशय, खरंच चाकू मारला की ऍक्टिंग. मंत्री नितेश राणेंकडून सैफच्या हल्ल्यावर शंका व्यक्त. बांगलादेशी आरोपीबाबत बोलताना राणेंकडून सैफचा घाण असा उल्लेख. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच गंभीर चाकू हल्ला झालेला सैफ एवढा फिट कसा, असा सवाल करत संजय निरुपम यांच्याकडून सैफ अली खानच्या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित. खोलवर चाकू घुसल्यानंतर ही सैफ अली खान जिवंत. लीलावती रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी चमत्कार केला. संजय राऊतांचं वक्तव्य. सैफला आता खासगी सुरक्षा. रोनित रॉयची कंपनी सुरक्षा पुरवणार. कंपनीचे बॉडीगार्ड सैफला 24 तास सुरक्षा पुरवणार. रॉयच्या कंपनीकडून बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांना सुरक्षा. सैफ अली खानकडून रिक्षाचालक भजनसिंह राणांची भेट. रिक्षाचालक भजनसिंह राणा यांनी जला रुग्णालयामध्ये पोहोचवलं होतं. स्टोरेज घोटाळा प्रकरणाचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे. सर्व गुन्हे एकत्रित करून तपास करण्याचे हायकोर्टाचे आदेश. गरज पडल्यास एसआयटी स्थापन करून तपास करा, हायकोर्टाच्या सूचना. मुख्यमंत्री फडणवीसांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट. ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्राबाबत चर्चा. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दावोसमध्ये अंकिता पाटील, निहाल ठाकरे यांचं फडणवीसांसोबत फोटो सेशन. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी भाजपपासून फारकत घेत शरद पवारांकडून निवडणूक लढवली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा भाजपला धक्का. मणिपूरमधून नितीश कुमारांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढला. 2022 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला जीव मारण्याची धमकी. आंबोली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. महाराष्ट्रामध्ये 4.14 लाख बनावट पीक विमा दावे उघड. सर्वाधिक बनावट दावे बीड, जळगाव आणि परभणीमध्ये. अर्ज तपासण्यासाठी फेरतपासणी आणि प्रत्यक्ष निरीक्षणाचे आदेश. पीक विमा घोटाळा 5,000 कोटींच्या वर जाणारा सुरेश धस यांचा दावा. पीक विमा घोटाळ्यावर शासनानं सखोल चौकशी करण्याची मागणी. तर या संदर्भात कृषी मंत्र्यांनी चर्चेला यावं, माझी तयारी. धस यांच्याकडून माणिकराव कोकाटेंना आव्हान. ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंडसाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक. ठाण्यामधला कचरा कुठे टाकला जातो, पालिका आयुक्तांनी सांगावं. ठाणेकरांना पाणी आणि डम्पिंग ग्राउंड पाहिजे, आव्हाडांची मागणी. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये कर्करोगासाठी 300 खाटांचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न. शरद पवार 27 जानेवारी रोजी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. स्वतंत्र सेनानी माणिकरावजी देशमुख, टाकळ गव्हाणकर यांच्या शताब्दी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार. जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची माहिती.
नांदेडच्या आनंदनगर भागामध्ये एका युवकावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर आणि जखमी युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. वसईच्या नायगाव बापाने गावामध्ये जमिनीच्या वादातून गोळीबारानंतर मारहाणीची घटना. नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल. कोपरखेडे पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल. पुण्यामध्ये प्रीपेड मीटर विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, प्रीपेड मीटर लावून सर्वसामान्यांची लूट होणार असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. चंद्रपूर शहर महापालिकेच्या धोरणाविरोधात शरद पवार गट आक्रमक, मनपा समोरील मैदानावर धरणं आंदोलन. अमृत पाणी पुरवठा योजनेचे संथ गतीनं सुरू असलेल्या कामाविरोधात आंदोलनकर्त्यांनी जाब विचारला. जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांचं काम बंद आंदोलन, 2 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यानं कामगार आक्रमक. पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणी गुन्ह्याच्या एसआयटी चौकशीची शेतकऱ्यांची मागणी, अन्यथा पारनेर पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा. पालघरमध्ये एकाच गाडीच्या 3 नंबर प्लेट आढळल्यानं खळबळ, कंटेनर चालक फरार, पोलिसांकडून चौकशी सुरू. नाशिकच्या इगतपुरीमध्ये तालुक्यामधील 23 ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचं आरक्षण निश्चित, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची शक्यता. रंकाळा तलाव प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेनं दिलेल्या आदेशाला कोल्हापूरकरांकडून केराची टोपली, तलावावर कपडे, वाहनं, जनावरं धुण्याचं काम सर्रास सुरू. साताऱ्यामधल्या झाडाणी इथे बेकायदेशीर जमीन वीज वितरण प्रकरण, वन विभागाच्या परवानगीशिवाय गुजरातच्या आयुक्तांना वीज दिली. चंद्रपूरच्या वरोरा शहरामध्ये अतिक्रमणधारकांकडून अनेक जागा गिळंकृत, अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची जनतेकडून खंत व्यक्त. भिवंडीमध्ये पालिकेकडून मालमत्ता कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू, 4 वर्षांपासून थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी हॉटेल व्यवसाय बंद करत पालिकेकडून स्त्री रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे 3-13, नवीन रुग्णालयामध्ये सर्रासपणे डुकरांचा आणि कुत्र्यांचा वावर, रुग्णांच्या आरोग्याशी खेळ. भिवंडी तालुक्यामधल्या वडूनवघर खाडीलगतच्या नागदूरच्या बंधाऱ्यामुळे शेतीच्या जमिनीचं नुकसान, आमदार शांताराम मोरे यांच्याकडून खार भूमी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी. भिवंडीच्या कचेरी पाड्यामध्ये महापालिकेकडून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत जनजागृती रॅलीचं आयोजन, रॅलीमध्ये 450 विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पहिल्यांदाच भरला प्रशासकीय जनता दरबार, आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकारानं जनता दरबारामध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये नागरिकांची मोठी गर्दी. बीडमध्ये मिनी बसला आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, कुठलीही जीवितहानी नाही. जखमी बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर बिबट्याचा जोरदार हल्ला, सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी इथल्या उंटाचा डोंगर परिसरामधली घटना.